आणि मध्य रेल्वेवरचं एक अत्यंत महत्त्वाचं स्टेशन म्हणजे दादर रेल्वे स्थानक आणि दादर रेल्वे स्थानकांच्या रुळांवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक आधीच 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतीये। पश्चिम रेल्वे सुद्धा 10 मिनिटं उशिराने धावतीये। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, दादर अत्यंत महत्त्वाचं स्थानक, रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वे आधीच 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतीये। प्रज्ञा, आपण बघतोय की दादर रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेवरती आता पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। फलाट क्रमांक 5 आहे तिथे आपण बघतोय की तो जवळजवळ पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला आहे, त्यामुळे पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वे मार्गांच्या वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची सेवा जवळपास 15 मिनिटं उशिराने धावते, तर पश्चिम रेल्वे ही 10 ते 12 मिनिटं उशिराने आहे। आणि आपण बघतोय की आता सतत पाऊस पडत असल्यामुळे पावसाचं पाणी हे अक्षरशः ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्यामुळे जो डिले सध्या आहे, वेळापत्रकात उशिरा झालेला आहे, ते आणखीनही वाढू शकतं। सचिन, विनंती आहे सोबत रहा। आणखी काही अपडेट जाणून घ्यायचे तर दादर रेल्वे स्थानकातली आपण ही दृश्य पाहतोय। पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे असेल, एक अत्यंत महत्त्वाचं स्थानक दादर रेल्वे स्थानक आणि तिथे आता रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आधीच पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि त्यात आता दादर रेल्वे स्थानकात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी कुर्ल्याजवळ सुद्धा रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झालेली होती, त्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे। 3 दृश्य सध्या आपण पाहतोय। मुंबईतलं गोरेगाव, जिथे सकाळी 6 वाजता संततधार पाऊस बरसत होता आणि पाणी साचायला सुरुवात झाली होती। किंग सर्कल मुंबईचा भाग, जिथे कायमच सखल भागात पाऊस पडला की पाणी साचतं, तिथे देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर सायन सबवे देखील पाण्याखाली गेलाय आणि याच पाण्यातून वाट काढत मुंबईकरांना पुढचा प्रवास करावा लागतोय। तर रेल्वे मार्गांवर, रेल्वे रुळांवर देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।